नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युक्ती मल्टीपर्पज सोसायटीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. बघा, कालच्या लेक्चर्समध्ये आपण महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, आकार व राजकीय भूगोल आपण संपवलेला होता. त्यानंतर आता पुढचं जे लेक्चर आहे त्याचाच पुढचा जो एक्सटेंट झालेला भाग म्हणजेच महाराष्ट्राचा प्रादेशिक व प्रशासकीय भूगोल. ठीक आहे, यामध्ये नेमका काय काय गोष्टीचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. तर यामध्ये बघा, सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचं प्रशासकीय विभागणी कशी आहे. ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलो तर प्राकृतिकदृष्ट्या रचना किंवा प्राकृतिकदृष्ट्या विभागणी कशी होते, प्रादेशिकदृष्ट्या विभागणी कशी होते, या गोष्टी आपण या लेक्चरच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि यावर प्रत्येक परीक्षेला प्रश्नसुद्धा आहे. ठीक आहे, तो प्रश्नसुद्धा आहे बघा. मग आपण सुरुवात करूया महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून. क्लिअर आहे, महाराष्ट्र राज्य निर्मिती, महाराष्ट्र राज्य निर्मितीपासून आपण सुरुवात करूया. ठीक आहे, बघा, महाराष्ट्र राज्याची जी निर्मिती आहे आपल्याला माहिती आहे की 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती आहे. ठीक आहे, परंतु याच्या आधी जर आपण पाहिलो तर महाराष्ट्र राज्य हे द्विभाषिक मुंबई राज्य किंवा द्विभाषिक बॉम्बे प्रांत म्हणून ओळखला जायचा. क्लिअर, एक गोष्ट लक्षात घ्या, 1 नोव्हेंबर 1956ला द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना होते. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना किंवा मुंबई प्रांताची स्थापना आपण म्हणूया, मुंबई प्रांत याची स्थापना होते. क्लिअर, कोणाच्या शिफारशीनुसार असा जर प्रश्न तुम्हाला विचारला की द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कोणाच्या शिफारशीनुसार झाली असा जर प्रश्न विचारला तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं, न्यायाधीश फाजल अली आयोग. न्यायाधीश फाजल अली आयोग. ठीक आहे, याच आयोगाला राज्य पुनर्रचना आयोगसुद्धा म्हणतात. राज्य पुनर्रचना आयोगसुद्धा म्हणतात. बरोबर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 1953ला या पुनर्रचना आयोगाची स्थापना आहे. आणि नंतर 1956ला म्हणजे नेमकं होते काय की जेव्हा भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, ठीक आहे, पहिलं राज्य भाषेच्या आधारावर तयार झालेलं पहिलं राज्य हे आंध्र प्रदेश आहे. 1 ऑक्टोबर 1953ला. आपल्याला माहीत आहे की म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये एक व्यक्ती होते बघा, जर आपण विचार केला तर पोट्टी श्रीरामुलू यांच्या उपोषणानंतर 56 दिवस ते उपोषण करतात आणि उपोषणाच्या अंती त्यांचा मृत्यू होतो. आणि शेवटी मोठे दंगे म्हणजे मोठ्या प्रमाणात काय म्हणतो आपण त्याला अशांतता ही आंध्र प्रदेश राज्यामध्ये पसरल्यानंतर केंद्र सरकारला पहिलं भाषेच्या आधारावर राज्य, आधी तो मद्रास प्रांताचा भाग होता आंध्र प्रदेश वगैरे, तर तो काय म्हणतो आपण त्याला, तर भाषेच्या आधारावर पहिलं राज्य स्थापन होते. आंध्र प्रदेश हे भाषेच्या आधारावर पहिलं राज्य. मग ज्याप्रमाणे आंध्र प्रदेश हे भाषेच्या आधारावर पहिलं राज्य स्थापन झालं, देशाच्या इतर भागातून सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी व्हायला लागली की आम्हालासुद्धा भाषेच्या आधारावर आमचं राज्य पाहिजे. ठीक आहे, मग काय म्हणतो आपण, राज्य पुनर्रचना आयोगाने हे पूर्ण साफ नकार दिला होता की एक राज्य एक भाषा चालणार नाही. क्लिअर आहे, परंतु नंतर मग काय तर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना होते. क्लिअर आहे, परंतु मग मोठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहते आणि मग नंतर आपल्याला माहिती आहे की 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना होते. ठीक आहे, मग हा जो मुद्दा आहे भाषावार प्रांतरचना, हा जो टॉपिक आहे, या टॉपिकवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. हा टॉपिक आपण पॉलिटीच्या भाषावार प्रांतरचना या टॉपिकमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. भूगोलासाठी आपण एवढ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, बघा, इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी कोणती, तर 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती आहे. आणि जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकूण बघा एकूण 26 जिल्हे होते. 26 जिल्हे होते, 229 तालुके होते, 229 तालुके व 4 प्रशासकीय विभाग. 4 प्रशासकीय विभाग होते, 4 प्रशासकीय विभाग. परंतु जर आता पाहिलो आपण ही 1960च्या वेळची परिस्थिती. ठीक आहे, 26 जिल्हे, 229 तालुके आणि 4 प्रशासकीय विभाग होते. परंतु आज 2014च्या नंतर जर आपण पाहिलो, 2014च्या नंतर एकूण 36 जिल्हे आहेत बघा. त्यानंतर 358 तालुके आहेत आणि 6 प्रशासकीय विभाग दिसतात आपल्याला. 6 प्रशासकीय विभाग निर्माण झालेले आहेत, हे गोष्ट लक्षात घ्या. क्लिअर. आता महत्त्वाची गोष्ट बघा, इथून 10 जिल्ह्याचे म्हणजे 10 जिल्हे हे वेगळे तयार झाले. त्यानंतर तालुक्यांची संख्यासुद्धा वाढलेली आहे आणि प्रशासकीय विभागांची संख्यासुद्धा वाढली. म्हणजे 2 प्रशासकीय विभाग तयार झाले बघा. कोणते, एक आहे अमरावती नवीन प्रशासकीय विभाग सुरू म्हणजे काय म्हणतो आपण त्याला तयार झाला. आणि दुसरा आहे नाशिक प्रशासकीय विभाग. असे 2 नवीन प्रशासकीय विभाग तयार झालेले आहेत. क्लिअर.
आता लक्षात घ्या इथे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे. MPSCला याच्यावर प्रश्न होता की महाराष्ट्रामध्ये स्थापना वेळेस आणि आत्ता आजतागायत म्हणजे 2014च्या नंतर किती जिल्हे किती तालुके आहेत, अशा रिकाम्या जागा 2-3 ठिकाणी भरा असा प्रश्न विचारलेला होता. त्यामुळे ही आकडेवारी जराशी लक्षात ठेवण्यासारखी आहे. ठीक आहे, 26 जिल्हे 229 तालुके लक्षात ठेवायचे आणि इकडे 358 तालुके लक्षात ठेवायचे. ठीक आहे, 2014च्या नंतर. तर एवढ्या गोष्टी ते लक्षात ठेवा. क्लिअर. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या इथे आता एवढ्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघा. 1 जानेवारी 1981ला एक जिल्हा होता, त्या जिल्ह्याचं नाव बदलून बघा. आणि त्या जिल्ह्याचं नाव आहे कुलाबा नावाचा जिल्हा आहे. त्या जिल्ह्याचं नाव बदलून रायगड असं करण्यात आलेलं होतं. 1 जानेवारी 1981ला कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून रायगड असे करण्यात आले. रायगड. त्याचं कारण लक्षात घ्या, बरोबर. कारण आपल्याला लक्षात ठेवायचं काय आहे बघा, आपल्याला 1960 नंतर जे निर्माण झालेले जे जिल्हे आहेत हे जिल्हेसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की याची तारीख कोणती आहे. तारखेवर सुद्धा प्रश्न येतात. ठीक आहे. आणि कोणत्या जिल्ह्यामधून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली. तर हा जुना जिल्हा आहे बघा. हा जर विचार केला तर हा पूर्वीचा म्हणजे ह्या जिल्ह्यामधून रत्नागिरीमधून सिंधुदुर्गची निर्मिती दिसते आपल्याला 1 मे 1981ला. औरंगाबाद म्हणजे आधीचं नाव औरंगाबाद होतं. ठीक आहे. आता औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर असा जिल्हा म्हणतो आपण. औरंगाबादमधून जालना जिल्ह्याची निर्मिती आहे. ठीक आहे. 16 ऑगस्ट 1982ला उस्मानाबादमधून लातूर जिल्ह्याची निर्मिती दिसते आपल्याला. 26 ऑगस्ट 1982ला चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती होते. 4 ऑक्टोबर 1990ला मुंबई शहर किंवा बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती आहे. ठीक आहे. आणि 1 जुलै 1998ला अकोला जिल्ह्यामधून वाशिम जिल्ह्याची निर्मिती होते आणि धुळे जिल्ह्यामधून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती होते. ठीक आहे. त्यानंतर 1 मे 1999ला जर पाहिलं तर भंडारा जिल्ह्यामधून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती आहे आणि परभणीमधून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती. आणि शेवटचा जिल्हा जो आहे 1 ऑगस्ट 2014ला ठाणे जिल्ह्यामधून पालघर या 36व्या जिल्ह्याची निर्मिती होते. ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतात बघा. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. आणि इथे गोष्ट काय लक्षात ठेवायची, 1 जानेवारी 1981ला कुलाबा जो जिल्हा होता त्याचं नाव आधीचं कुलाबा, आता त्याचं नाव रायगड पडलं. ठीक आहे. आता हे रायगड का ठेवण्यात आलं त्याचं कारण लक्षात घ्या. रायगड जे आहे, रायगड हे आपल्याला माहिती आहे रायगड हे मराठा साम्राज्याची राजधानी होती. मराठा साम्राज्याची राजधानी होती. ठीक आहे. मराठा साम्राज्याची राजधानी म्हणजे रायगड. ठीक आहे. आणि इथे रायगड बघा, रायगड या ठिकाणी शिवराज्याभिषेक सुद्धा झालेला होता. शिवराज्याभिषेक सुद्धा रायगडला झालेला होता. ठीक आहे. कधी 6 जून 1674ला शिवराज्याभिषेक याच रायगडावर झालेला होता. आणि हा एक प्रकारचा डोंगरी किल्ला होता बघा. डोंगरी किल्ला आहे. डोंगरी किल्ला. क्लिअर. आणि कुठे आहे तर तो सह्याद्री पर्वतरांगेमध्ये एक प्रकारचा डोंगरी किल्ला आहे. ठीक आहे. आणि ब्रिटिशर्स जे आहेत, ब्रिटिश लोक हे रायगड या किल्ल्याला पूर्वेकडचं जिब्राल्टर म्हणून ओळखतात. पूर्वेकडील जिब्राल्टर असं ओळखले जाते. जिब्राल्टर. ठीक आहे. जिब्राल्टर असं ओळखतात. आणि हा प्रश्न आला होता MPSC ग्रुप C. हा प्रश्न विचारलेला आहे MPSC गट क पूर्व परीक्षा 2019च्या परीक्षेमध्ये. ठीक आहे. याला विचार खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला ब्रिटिशर्स हे पूर्वेकडचं जिब्राल्टर म्हणून ओळखतात. मग याला पूर्वेकडचं जिब्राल्टर का म्हणतात. क्लिअर. तर रायगड जो किल्ला आहे त्याचं स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स लक्षात घेता रायगडला पूर्वेकडचं जिब्राल्टर असं म्हणतात. ठीक आहे. युरोपमध्ये सुद्धा एक जिब्राल्टर नावाचं खाडी आहे. ठीक आहे. त्याचं सुद्धा एक स्ट्रॅटेजिक लोकेशन, स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स असल्यामुळे रायगडाला सुद्धा पूर्वेकडचं जिब्राल्टर म्हणून ओळखले जाते. तर इतक्या गोष्टी आपल्याला कुलाबा जिल्ह्याबद्दल लक्षात ठेवायचं आहे. कुलाबा म्हणजे रायगड, आता त्याचं नाव चेंज होऊन रायगड झालेला आहे. प्रश्न जर आला तर तुम्हाला तारखेवर येऊ शकतो. ठीक आहे. आणि मग पूर्वेकडचं जिब्राल्टर कोण, याचा असा प्रश्न ऑलरेडी विचारून झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता जर आपण पुढे गेलो, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कोणतं, तर हे बघा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 1960 नंतर निर्माण झालेले जिल्हे कोणते कोणते आहेत. क्लिअर. आणि हे जिल्ह्यांचा क्रमही लक्षात ठेवा. ठीक आहे. क्रमसुद्धा लक्षात ठेवावा लागेल, तारीख लक्षात ठेवावं लागेल आणि कोणत्या जिल्ह्यामधून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली. थोडासा भूगोलामध्ये बघा, भूगोलामध्ये काही जो डेटा आहे, ठीक आहे, काही डेटा आपल्याला पाठ पाहिजे. ठीक आहे. हे पाठ करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. पाठ करण्याचा प्रयत्न करा. क्लिअर. त्यानंतर पुढे जाऊ बघा. जर
त्यानंतर आपण पुढे जाऊ, ठीक आहे. त्यानंतर जर पुढे गेलो बघा तर महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग जर आपण पाहिलो तर महाराष्ट्राचे एकूण 5 प्रादेशिक विभाग आहेत. 5 प्रादेशिक विभाग आहेत. 5 प्रादेशिक विभाग आणि 3 प्राकृतिक विभाग आहे. प्राकृतिक हे सुद्धा लक्षात ठेवा. 3 प्राकृतिक विभाग आहेत, ठीक आहे. 3 प्राकृतिक विभाग आणि 5 प्रादेशिक विभाग. मग 5 प्रादेशिक विभाग कोणते कोणते लक्षात घ्या. 5 प्रादेशिक विभागाची जर आपण चर्चा केली तर पहिला जो प्रादेशिक विभाग आहे, ठीक आहे, ज्याला आपण कोकण असं म्हणतो, कोकण, ठीक आहे, हा पहिला प्रादेशिक विभाग. दुसरा जो प्रादेशिक विभाग आहे त्याला आपण उत्तर महाराष्ट्र म्हणतो, उत्तर महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्र किंवा यालाच आपण खानदेशसुद्धा म्हणतो, खानदेश, ठीक आहे. खानदेश म्हणजे ज्या ठिकाणी तापी नदीचं खोरा आहे, ठीक आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तापी नदीमुळे, ठीक आहे, या धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे जे जिल्हे आहेत, बरोबर आहे, ह्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन म्हणतो आपण, केळीचं वगैरे उत्पादन होते, ठीक आहे. म्हणून याला आपण खानदेश म्हणतो. हा खानदेश आहे, खानदेश. नंबर 3 आहे बघा पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र, क्लिअर. त्यानंतर पुढे आहे, पुढे मराठवाडा. मराठवाडा ज्याप्रमाणे येते तापी नदी खोऱ्याला आपण खानदेश म्हणतो, तापी नदी खोरे. तापी नदी खोऱ्याला आपण ज्याप्रमाणे खानदेशाचा भाग म्हणतो, ठीक आहे. मराठवाडा म्हणजे काय तर गोदावरी नदी खोऱ्यामधील जिल्हे, गोदावरी नदी खोरे, ठीक आहे. आणि मग 5वा जो प्रादेशिक विभाग आहे त्याला आपण विदर्भ म्हणतो, विदर्भ, ठीक आहे, विदर्भ. तर इतके 5 प्रादेशिक विभाग आहेत बघा. तर 5 प्रादेशिक विभाग, ठीक आहे. आणि प्राकृतिक विभागाची जर आपण गोष्ट केली तर एकूण 3 प्राकृतिक विभाग दिसतात. कोणते कोणते आहे? एक आहे कोकण किनारपट्टी. कोकण किनारपट्टी. या कोकण किनारपट्टीलाच रिया किनारपट्टीसुद्धा म्हणतात, याला दंतूर किनारपट्टीसुद्धा म्हणतात. हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलामध्ये, ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो प्राकृतिक विभाग आहे त्याला आपण महाराष्ट्र पठार म्हणतो, महाराष्ट्र पठार म्हणतात, किंवा त्याला दख्खनचे पठारसुद्धा म्हणतात, दख्खनचे पठारसुद्धा म्हणतात. आणि तिसरा जो महत्त्वाचा प्राकृतिक विभाग आहे, ठीक आहे, पहिला कोकण किनारपट्टी, दुसरा आहे महाराष्ट्र पठार आणि तिसरा आहे सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वत किंवा यालाच आपण पश्चिम घाटसुद्धा म्हणतो, पश्चिम घाट असं म्हणतात. आणि महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटाला सह्याद्री पर्वत असं म्हटलं जाते, क्लिअर. आता लक्षात घ्या, म्हणजे काय म्हणतो महाराष्ट्राचं बघा, काल मी एक सांगितलं की महाराष्ट्राचा जो आकार आहे तो एक प्रकारचा त्रिकोणाकृती दिसतो, उलटा त्रिकोणाकृती दिसतो, ठीक आहे. म्हणजे हा जो भाग आहे बघा, हा भाग, या भागाला आपण काय म्हणतो, हा कोकणाचा भाग आहे, कोकणाचा भाग, ठीक आहे, कोकणाचा भाग. आणि इकडे बघा हे अरबी समुद्र आहे, हा अरबी समुद्र, हा अरबी समुद्र दिसतो आपल्याला. एकदा कोकण म्हणजे काय याची प्रॉपर अशी व्याख्या विचारली होती बघा. कोकण म्हणजे काय तर सह्याद्री पर्वत इथे दिसतो आपल्याला, इथे सांगतो तुम्हाला मी, हे सह्याद्री पर्वत आहे. आणि हा जो पूर्ण भाग आहे याला आपण महाराष्ट्राचं पठारी प्रदेश म्हणतो किंवा महाराष्ट्र पठार असं म्हणतो, किंवा त्याला दख्खनचे पठारसुद्धा म्हणतात, क्लिअर. आता बघा कोकणाची जर व्याख्या तुम्हाला विचारली, ठीक आहे, हा जो कोकणाचा भाग आहे ह्या कोकणाची जर व्याख्या विचारली तर काय लक्षात ठेवायचं आहे, सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र या अंतर्गत असलेल्या अरुंद पट्ट्याला कोकण असं म्हणतात, अशी व्याख्या कोकणाची केली जाते, क्लिअर. तर हे 3 भाग लक्षात ठेवायचे. कोणते कोणते? एक आहे बघा कोकण किनारपट्टी किंवा कोकणाचा भाग, त्यानंतर महाराष्ट्र पठाराचा भाग किंवा त्याला दख्खनचे पठार म्हणतो, त्यानंतर सह्याद्री पर्वत किंवा त्याला पश्चिम घाटसुद्धा म्हटल्या जाते. असे 3 प्राकृतिक विभाग महाराष्ट्राचे आहेत आणि 5 प्रादेशिक विभाग, ठीक आहे. 5 प्रादेशिक विभागामध्ये एक येतो कोकण बघा, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र खानदेश आहे ज्याला आपण तापी नदीचं खोरं म्हणतो, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आहे, त्यानंतर मराठवाडा आहे, त्यानंतर गोदावरी नदीचं खोरं आहे आणि त्यानंतर विदर्भ, ठीक आहे. म्हणजे बघा जर आपण थोडक्यात नकाशामध्ये जर याला जर प्लॉट करतो म्हटलं तर आपल्याला कशा प्रकारे करता येईल लक्षात घ्या. बघा हा समजा एक महाराष्ट्राचा एक टिपिकल नकाशा आपण जर कन्सिडर केला, पूर्ण तो स्केलमध्ये आहे, गोष्ट लक्षात घ्या. हा जो भाग आहे हा भाग, त्या भागाला आपण काय म्हणतो, ह्या भागाला कोकण म्हणतात, कोकण हा कोकणाचा भाग आहे, ठीक आहे. हा जो भाग आहे याला आपण उत्तर महाराष्ट्र म्हणतो, उत्तर महाराष्ट्र. त्यानंतर हा जो भाग आहे याला आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणतो, पश्चिम महाराष्ट्र, ठीक आहे. त्यानंतर हा जो भाग आहे त्याला मराठवाडा म्हणतात, मराठवाडा. आणि शेवटी मग आपला विदर्भ येतो, ज्यामध्ये 2 प्रशासकीय विभाग मिळून विदर्भ तयार होतो. कोणता? एक आहे अमरावती प्रशासकीय विभाग
अमरावती प्रशासकीय विभाग आणि दुसरा आहे नागपूर प्रशासकीय विभाग. अमरावतीचे 5 जिल्हे, नागपूरचे एकूण 6 जिल्हे, असे एकूण 11 जिल्हे मिळून विदर्भ तयार होतो. विदर्भ म्हणजेच त्याला वऱ्हाडसुद्धा म्हणतात, कारण इथे वऱ्हाडी भाषा बोलली जात असल्यामुळे ठीक आहे विदर्भाला वऱ्हाडसुद्धा म्हणून ओळखले जाते. तर आपल्याला इतक्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. 5 प्रादेशिक विभाग आणि 3 प्राकृतिक विभाग महाराष्ट्राचे पडतात. आता क्षेत्रफळाचा जर आपण विचार केला ठीक आहे, क्षेत्रफळाचा जर आपण विचार केला तर सर्वात मोठं जास्त क्षेत्रफळ हे छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागाचं सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे. हे गोष्टसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखी आहे. ठीक आहे, आता लेक्चर्समध्ये तुम्हाला लक्षात घ्या, लेक्चर्समध्ये आपण पूर्ण गोष्टी डेटा आपण किंवा पूर्ण प्रशासकीय विभाग कोणते काय कोणते सगळ्या गोष्टी आपण पुरवू शकत नाही एक्झॅक्टली न. त्यामुळे जर तुम्हाला लेक्चर्समध्ये ह्या गोष्टी बघा प्रॉपर म्हणजे तुम्हाला एक अंडरस्टँडिंग येईल की अभ्यास म्हणजे आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत. आता हा जो भाग आपण पाहिला ठीक आहे, कोकणाचा, महाराष्ट्र पठाराचा, सह्याद्री पर्वत पश्चिम घाटाचा, हा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत आपल्या प्राकृतिक भूगोलाच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, मग हे फक्त आपण त्याची तोंड ओळख करून घेतली की एक आपल्याला माहिती असावी की आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 प्राकृतिक विभाग कोणते आहेत. बऱ्याच पोरांना प्राकृतिक विभाग आणि प्रादेशिक विभाग याच्यामध्ये कन्फ्युजन असते, त्याच्यामुळे हे जरा तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं आहे. ठीक आहे, बघा त्यानंतर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण इतकंच. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल असं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज इथेच थांबतो. थँक्यू, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.